दंडवत दंडवत ना रे आजी बाबा इंग्लिश येतं म्हणजे बाबाच्या काळच्या आय टी आय होईल बाबाचा पूर्ण चालू झालं बाबांनी त्याला एक नंबर पडलो असतो ते कळलंच नाही बाहेर मित्र बाबा मस्त सॉफ्टी घेतली बाबांकडनं कसं काय मंडळ आहे मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय घरनं कारण आता मला झाला खूप उशीर जॉबवर जाण्यासाठी आता मी डायरेक्ट पहिले चाललो जॉबवरती त्याच्यानंतर दुपारी काही प्लॅनिंग वगैरे ठरवू पुढे जायचं काही नाही नंतर घरी येऊ मित्र मी आलो घरी आत्ताच जस्ट नाव आणि येणार नव्हतो पण मग आज घरी बाबा आले बिबुल भेटायला म्हणून आलो आणि मम्मी नव्हती सकाळी मम्मी बाहेर गेलेली होती ए बाबडे उठला काय ही काय करते मुटकुळे बनवणार आहे मुटकुळे वा 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 दंडवत 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 कोण आहे अरे घरात बसत नव्हता कधी ना रे आजी बाय बबली त्याला तर निवडाल तो निवडाल हा का अच्छा कप्पा ते आहे तुझं जेवण झालं मम्मी कसलं अरे हा आज खूप मोठी चतुर्थी तू नाही झाला की तुझा उपास याप्रमाणे कोणी आणले मस्त हा चौथं माझं किती आहे चौथं काही पण खाऊ आहे का तू माझा कोटा पॅक एवढा आहे पोटाचा बुड्डी की बाळ आले विकायला घ्यायची ना घ्यायची मग बुड्डी की बाळ तुला बाबाला इंग्लिश येतं म्हणजे बाबा त्या काळच्या आय टी आय होईल बाबाचा इंग्लिश येतं बाबाला इंग्लिश येतं एक एवढा मोबाईल तो अपलोड करता पाय बरं युट्यूब पाहता बाबा तुम्ही मी आपल्या बाबांकडे कोणच माझ्या आजीला मी सांगत राहते अहो आजी मोबाईल नाही का अँड्रॉइड मोबाईल घ्या वापरा अँड्रॉइड मोबाईल का बाबा बाबा वापरते युट्यूब पाहता का तुम्ही नाही हा पाहता ना बातम्या तास भर एकदा लावल्या की चालूच राहत अहो माझे व्हिडिओ पाहत जा ना ब्लॉग मग कमी करायची हे व्हिडिओ झालं यायची कमी कुठे काही नाही होत तरी तिथे ऑलरेडी हे ना हाय म्हणा हाय हॅलो नमस्कार करा ना दंडवत दंडवत करा. दंडवत 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 इथून अजून एक बोर घ्यायला आलो मी हे बघ अजून एक बाकीच्यांना नाही खायचे का तुम्ही बुका करू बोर मी तर मस्त किचून करा म्हणून खिचडी केली मला एकदम भारी कारण भाजी सकाळी खाल्ली पण इच्छा नव्हती मला म्हटलं काहीतरी वेगळं कर मग खिचडी केली बोरं खायचं ये बोरं खायचं बोरं ये दादा आहे आमचा खा खा ती पण बाबाच करताय ना असंच मी आता ते सांगत होते बाबा बाबा मी तर असं करता ना ते पण असंच करतं तुम्ही असे करता का असे करता का ते अरे नेहमी बाबा करता असे का? करतात. असं नेहमी. हा खुर्च्या मग कुठं हा डीमार्टच्या शेजारी फर्निचर दुकान आहे मोठं लई हा जा घेऊन ये बाबा लगेच पूर्ण चालवत आणलं बाबांनी त्याला बटाटा वडा टमाटा वडा ते चालत तेव्हा त्याला आनंद होतो चटका बस असेल त्याला खाली काय भरची का बटाटा नाही तू पाणी आण ना मला ही ताट पण ठेवून दे आणि पाणी आण आणि बोर आण अजून एक प्लीज सॉरी प्लीज मित्रांनो बाबांनी परत आवरलं आता आम्ही निघालो बाबांनी मी खुर्च्या आणायला मित्रांनो बाबांनी मी आलो आता इथं फर्निचरच्या दुकानमध्ये युनिक फर्निचरला आलो आहे आणि एक्झॅक्ट डीमार्टच्या शेजारी आडगावची इथं इथं आर्ट्स गॅलरी पण आहे एक नंबर मै जाते येते का मै जाते ते मित्रांनो दुकानामध्ये झाड आहे तिथे कापलेलं नाही त्याला मस्त वेगळी भारी बनवले अजून झाड तसंच शॉप आर्ट्स गॅलरी मस्त वेगळी यांची इतकं भारी काय काय आहे 5 वाजता 1 तास निघून जाईल असं काय काय पीस ठेवलेले बाप रे
एवढी युनिक बापरे, इकडे पेंटिंग्स बघा. अरे बापरे, एक नंबर महाराजांच्या फ्रेम, एक नंबर. खडी वगैरे डाय क्लास डाय हाताला लागत आहे खडी. बापरे, एक नंबर. मित्र निघतो आम्ही. ही आर्ट गॅलरी मला लईच आवडली, खतरनाक. बाबाला काय खुर्च्यांचे रेट पटले नाही, आता आम्ही चालू डीमार्टमध्ये. मित्र आता पोचलो डीमार्टमध्ये. डीमार्ट मी बघतो इथं काय रेट आहे, क्वालिटी कशी आहे. कोणीच नाही मग आमच्याकडे झाले, बाईट झाले सगळे, बाहेरचे झाले, कोणी लोकल राहिलं नाही. मित्र आलो डीमार्टमध्ये. लास्ट टाइम आपण डायरेक्ट मागच्या वर्षी आलो, डाय वर्षी आलो, म्हणजे 2025 मी आलो, 2026 मी आलो. पुढं म्हटले ते 1001. मित्र मावाला इथले पण नाही आवडली क्वालिटी आणि रेट वगैरे नाही पडत त्यांना. ते म्हणे परत त्याच्याकडे जाऊ दे माणसाकडे तिकडं तुम्हाला शॉपचं म्हणजे फर्निचरच्या दुकानामध्ये. डीमार्ट आज पूर्ण खाली रिकाम आहे, काय एवढी गर्दी पण नाही. पडलो असतो ते कळलंच नाही बाहेर. मित्र बाबा मस्त सॉफ्टी घेतली मी बाबांकडनं. बाबाला म्हटलं मला सॉफ्टी खाऊ घाला, बाबाने लगेच घेऊन दिली. असं लहानपणी जसं हट्टा करायचं बाबाकडे. नाही तेवढंच एक घेऊ. मित्र इथून घेतला आणि बिबुल चेअर घेतली छोटी एकदम मस्त. बाबा म्हटलं एक बिबुल चेअर घेऊन टाकायची, एकदम छोटी चेअर घेतली बाबाने बिबुला. मग भारी बिबुल चेअर ही मस्त आणली चालू जास्त म्हणजे सच बसवून आणली फोटोशूट बघलं. हां बिल घेऊन ठेव तुझं. आवडली ना तुला पण? ते 3.5 सांगितलं तिने. हे पुसून घरी एक फुल मारवा. लहान राहिली फोडायला ते फर्निचर पाच फोडत. तुम्हाला माहिती का विश्वास नाही पडणार, लास्ट टाइम असंच काहीतरी घरात होतं, गुलूचं मोबाईलचं असं मोबाईलचं कशाच तरी ते ना, मग सगळे फुटले होते ना, मग फेकलं का काय काय माहिती, काय नाही फेकलं. पप्पा मला विचारत होतं ते कुठे आहे, म्हटलं का बरं, म्हणजे काय नाही ते फोडायला. मी सॉफ्टी खाल्ली, बाबा खाऊ घातली, मस्त. हां नकली लागते डीमार्टची. मित्रांनो की तू बाबाला गाडी चालवून दाखवते शाईन. मित्रांनो निघालो, बाबा बघताय मस्त बसतो ना. मित्रांनो बोलते खुर्ची आणली लंबा आहे, बसलाय तो. हां ते रडतंय त्याला ना, आता तुझी गरज आहे त्याला, की तुझी गरज आहे आता. मित्रांनो आता मी निघतो जॉब जाण्यासाठी. आमच्या घराला नाही बसवत आता कोथिंबीरचं मीठ खोळून त्याची सुरुवात चालली आता. नसतं की मी आलो मला तेव्हा चाळून देतो होतं सकाळी आता. नाही मित्र आलो फायनली जस्ट ना वाटता. आणि आता वाजले रात्रीचे 12:30. आणि आज बाबा आले होते विपुल भेटायला आणि त्या निमित्तानं आम्ही म्हणजे बाबा आले होते निमित्ताने मग खुर्च्या घ्यायच्या होत्या, मग खुर्च्या घेऊन गेलो बाबाला सोबत घेऊन. आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. तर ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.